झिरो अवर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 4 बैठका, तासनतास विचार मंथन आणि जागा वाटपाचा तिढा ही गोष्ट आहे महाविकास आघाडीची। कालही जवळपास 3 तास बैठक चालली। त्याच बैठकीनंतर संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची घोषणा मोठ्या उत्साहात केली। त्यानंतर आजच्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम आकडा ठरणार असल्याची ही घोषणा केली। मात्र आजच्या बैठकीत जे घडलं त्याची जी माहिती बाहेर आली आहे त्यातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं कोड आजही सुटेल का याची शंका आहे। कारण आजची बैठक सुरू असतानाच वंचितचे धैर्यवर्धन फुंडकर बाहेर आले आणि त्यांनी बैठकीत केलेली मागणी माध्यमांसमोर सांगितली, ती आधी पाहूयात। जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला। 15 ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे 3 अल्पसंख्याक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे। एकूण 27 जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला। या 27 जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चेकरता तयार आहोत। काल संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं की आजची बैठक ही शेवटची बैठक असणार आहे। त्यामुळे आजच्याच बैठकीत वंचितनं महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 27 जागांवर आमचा जास्त प्रभाव आहे, त्यामुळे त्या आम्हाला मिळाव्यात अशी मागणी केली। त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। बैठक आत्ताही सुरू आहे। मात्र मवियाच्या याच आकडेमोडीवर होता आपला दुसरा महत्त्वाचा प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आज मवियाची जागा वाटपाची अंतिम बैठक वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? खरं तर याचा काय निकाल लागला हे अगदी थोड्या वेळात आपल्याला कळू शकतं। बैठक सध्या सुरू आहे। वंचितनं 27 जागांच्या प्रस्तावाबरोबरच मनोज जरांगेंसंदर्भातही एक मागणी केली। लोकसभेसाठी मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणीही वंचितनं महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे। तर उमेदवारीबाबत केलेल्या मागणीवर मनोज जरांगेंनी वंचितचे आभार मानले। तर राजकारण माझा अजेंडा नसून मराठा आरक्षणाचा प्रश्न माझ्या समोर असल्याचा मनोज जरांगेंनी म्हटलंय। नेमकं काय म्हणालेत मनोज जरांगे पाहूयात। ते समजा त्यांचं मोठेपणी, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय। त्यामुळे आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतोय, परंतु ते मी याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर। माझा मालक समाज आहे, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहेच। तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुटीनंतर आता राष्ट्रवादीचं सत्ता केंद्र असलेल्या बारामतीमध्ये अनेक घडामोडी घडतायत। सध्या अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही बाजूंकडून भावनिक आव्हान केलं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढत पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे। तशातच 2 दिवसांपूर्वी स्वतः अजित पवारांनी आपण महायुतीत का सहभागी झालो याची खुल्या पत्रातून कारण मीमांसा केली।
या सर्व घटनाक्रमांमध्ये आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालंय। या बारामतीकरांची भूमिका या मथळ्याखालील पत्रातून थेट अजित पवारांवरच टीका करण्यात आली आहे। राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले, तसंच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवारांना होता। आप्पासाहेबांचा वारसदार म्हणून रोहित पवार राजकारणात आले, तिथून जळफळाट सुरू झाला आणि सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर धाराशिवच्या काड्या पेटल्या असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। या पत्रावर राजेंद्र पवारांनी भूमिका व्यक्त करताना मी जर आधीच राजकारणात आलो असतो तर आजची परिस्थिती तेव्हाच दिसली असती असा टोला लगावलाय। पाहूयात। मी पवार साहेबांचा पुतण्या होतो आणि त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटलं असेल की बाबा मला पण त्यात इंटरेस्ट आहे। मी एक दोनदा फक्त छत्रपती कारखान्यात संचालक होण्यासाठी म्हणून प्रयत्न केला होता। त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांनाच त्या मार्गाने जायचं नाही आणि कदाचित त्यावेळी जर पवार साहेबांनी तो निर्णय घेतला असता की सगळ्यांनीच राजकीय याच्यात क्षेत्रात भाग घ्यायचा, तर मला असं वाटतं की कदाचित जे आज चित्र दिसतंय ते त्यावेळी कदाचित चित्र दिसू शकलं असतं। बऱ्याच वेळा कसं असतं की काही वेळा लोकांना जेव्हा दडपशाही झाली अशी वाटतं तेव्हा लोक निनावी पत्राकडे वळतात असं मला वाटतं। बारामतीतून आता जाऊयात थेट मुंबईत, जिथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली आहे। त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते माध्यमांशी चर्चा करतायत। आजची बैठक अंतिम होती असं त्यांनी सांगितलं होतं। व्यवहार्य आहे का? अवास्तव मागणी वाटते का? मागणी अवास्तव बिलकुल अव्यवहार्य नाही। त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार तर 48 जागांचा त्यांचा आहे। आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील आणि ते निर्णय घेतील। आता संजय राऊत बोलतील। काय राऊत साहेब, काल तुम्ही म्हणाला होतात की आजची बैठक ही निर्णायक आणि आजची बैठक महाविकास आघाडीची ही निर्णायकच झालेली आहे। काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते। दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब, उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तीनही पक्षात कोणतेही मतभेद या क्षणी नाही। आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं। त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिली, त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू। आणि जसं मगाशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात, या राज्यामध्ये लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले होते, पृथ्वीराजराव चव्हाण होते, वर्षाताई गायकवाड, त्यांना जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, आमच्याकडे विनायक राऊतजी होते, अनिल देशमुख साहेब होते आमचे। आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक सीटवर चर्चा केली, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे, जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे। राऊत साहेब, 48 जागांचं वाटप 3 पक्षांमध्ये झालेलं आहे। आम्ही 4 पक्ष मानतो, त्यात वंचित सुद्धा आहे, आणखी इतर पक्ष, इतरही लहान पक्ष आहेत, पण वंचित हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आहोत। आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे। साहेब, राज्यामध्ये महाविकास वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना 27 इतर राज्यांमध्ये जागा वाटप, त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही।
इच्छा व्यक्त करणं. आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो. काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात, देशभरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील. आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही चारही पक्ष मिळून चर्चा करतो आहोत. आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय. आघाडीचा इतर राज्यांमध्ये फायनल होत असताना महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात राऊत साहेब यापुढे बैठका होणार आहेत. आता बैठका होणार नाही. आता कोणतीही बैठक होणार नाही याचा अर्थ जागा वाटप पार पडलेला आहे वंचित बहुजन आघाडीसह. आज आखरी दिन था. तुम्हाला अजिबात बैठक होणार नाही. नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात, मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा मात्र अजूनही झालेली नाहीये, किंवा कोणता फॉर्म्युला ठरलाय हेही स्पष्ट झालेलं नाही. नुसती चर्चाच झाली हे प्रमुख नेते बोलले. आता आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. आज महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम बैठक, वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया? एक्स वरून अमोल मानकर, एकमत होईल, उमेदवार उभे राहतील आणि निवडूनही येणार. एक्स वरून उज्ज्वल कुमार म्हस्के, वंचितला समाधानकारक जागा देऊन महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करावे लागेल. युट्यूब वरून सोपान सपकाळ, नक्कीच एकमत होईल, त्याशिवाय महाविकास आघाडी पुढे पर्याय नाही. फेसबुक वरून सुरेश चव्हाण, मविया आणि वंचितची युती होणार नाही. फेसबुक वरून कैलास मुंजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, पवार आणि काँग्रेस हे एकमेकाला काय मिळेल ते पदरात पाडून घेतील, वंचितची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. फेसबुक वरून राजकुमार भोळे, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतलं तरच महायुती पुढे टिकाव लागेल. फेसबुक वरून राघवेंद्र गोटे, महाविकास आघाडीला खरंच वंचितला सोबत घ्यायचं असेल तर नक्कीच सर्व पक्षांचे जागा वाटपावर एकमत होईल. इंस्टाग्राम वरून प्रफुल्ल काकडे, महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये नक्कीच जागा वाटपावर एकमत होईल. महाराष्ट्रातील नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक, वंचितसह सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होईल असं वाटतं का? एकूण 12,000 मतं युट्यूबवर. 79% लोकांनी होय म्हटलं, 21% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. फेसबुकवर 57% लोकांनी होय म्हटलंय, 43% नाही. एक्सवर 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. 2019 सालच्या निवडणुकीत त्यावेळी एक संघ असलेल्या राष्ट्रवादीला 2 मुद्द्यांनी अनपेक्षित साथ दिली. दोन्ही गोष्टी अर्थातच शरद पवार यांच्याशी संबंधित होत्या.
एक ईडीची न आलेली नोटीस आणि दुसरी म्हणजे पावसात भिजत भाषण करण्याचा निर्णय. अवसान गळालेल्या राष्ट्रवादीमध्ये या दोन्ही गोष्टींनी जीव फुकला होता. शरद पवारांना कधीही मिळाली नव्हती एवढी सहानुभूती मिळाली होती. त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला मतदान आणि जागा वाढवण्यात झाला होता. याचा कळत न कळत काँग्रेसलाही फायदा मिळाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं फडणवीस असणं सुद्धा अत्यंत खुबीनं वापरण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्यामुळे भाजपचं गणित नाही म्हटलं तरी बिघडलं होतं. आता सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असू शकतो. राष्ट्रवादीतील फूट असो, अजितदादांचं रोखठोक मत असो किंवा जरांगेंच्या आंदोलनाचा, त्यातील आरोप प्रत्यारोपांचा फडणवीसांकडे रोख वळवण्याचा प्रयत्न असो. सहानुभूती मिळावी असेच सगळे प्रयत्न आहेत. ते यशस्वी झाले तर नव्या पक्षांचा फायदाच होईल आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे बारामतीत अचानक व्हायरल झालेलं निनावी पत्र हे असू शकतं. या जाळ्यात न अडकण्यासाठी अजित पवार आणि भाजप सगळेच प्रयत्न करत असणारच. परसेप्शनच्या या खेळात कोण चांगलं चित्र उभारू शकतं यावर सामान्य मतदार कोणाच्या बाजूनं कलतील ते ठरेल. 0 आवरमध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर मुंबईच्या पाण्यावरून शेलारांचा ठाकरेंवर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.